हॅलो फ्रेंड्स, माय क्लासमध्ये आपले स्वागत आहे। माय क्लास पुण्यात आपल्याकरता महिला व बाल विकास विभाग या संबंधित ज्या काही भरती आहेत त्या भरतीच्या संबंधित एक पुस्तक या ठिकाणी आपण लॉन्च केलेलं आहे। मुख्यत्वे हे पुस्तक आपण मुख्य सेविका व पर्यवेक्षिका हे जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे महिलांकरता, हे ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारित आपण या ठिकाणी बुक डिझाईन केलेलं आहे। या बुकमध्ये मग महिलांच्या रिलेटेड स्कीम्स असतील, बालकांच्या रिलेटेड स्कीम असतील, त्यांच्या रिलेटेड कायदे आहेत किंवा संगणकचा जो सेक्शन आहे त्या सर्व बाबींचा समावेश या ठिकाणी या पुस्तकात आहे। इन डिटेल देखील आपण बघूया। तर हे आता जे शेवटच्या क्षणी क्विक रिव्हिजन बूस्टर म्हणून आपण हे पुस्तक लॉन्च केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला केवळ 148 पेजेसचे हे पुस्तक आहे। 2 कलर आहे, ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या हायलाइट केलेल्या आहेत कलरनं। टेबल, चार्ट ह्या सगळ्या स्वरूपात आपण या ठिकाणी डाटाची अरेंजमेंट केलेली आहे। म्हणून हे पुस्तक या ठिकाणी शेवटच्या क्षणी जरी असेल तरी रिव्हिजन मारण्याकरता अतिशय उपयुक्त आहे। यावर कोर्स देखील आपण लॉन्च केलेला आहे, जो कोर्स आपल्याला पुस्तक आणि इतरही बाबी समजावून घेण्यास ICDS रिलेटेड असतील किंवा महिला बाल विकास मंत्रालय असतील किंवा इतर ज्या बाबी आहेत या संबंधित नक्कीच उपयोगी ठरेल। त्यामुळे कोर्स, पुस्तक प्लस कोर्समध्ये असणारी टेस्ट सिरीज हे तुम्हाला महिला व बाल विकास विभागाची जी काही भरती आहे त्याच्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल। इतरही ज्या महिला बाल विकास विभागाच्या ज्या काही भरती आहेत त्यांना सामान्य ज्ञान या विषयामध्ये योजना किंवा स्कीम्स बद्दल इन्फॉर्मेशन येऊ शकते। महिला बाल विकास मंत्रालयावरच्या वेबसाईटवरच्या योजना विचारू शकतात। त्या सर्व योजनांचा समावेश आपण या पुस्तकात केलेला आहे। तर त्यांनी देखील हे पुस्तक वापरण्यास काय हरकत नाही। शिवाय जे विद्यार्थी कंबाईन करत आहेत त्यांना जर महिला आणि बाल विकासच्या योजना असतील आणि मेन म्हणजे संगणक मुख्य परीक्षेला जो आहे राज्यसेवा आणि कंबाईन याहीसाठी यातलं संगणक हा टॉपिक अतिशय उपयुक्त आहे। सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण हा टॉपिक अरेंज केलेला आहे। तर अशा पद्धतीने महिला बाल विकास मुख्य सेविका पर्यवेक्षकासाठी क्विक बूस्टर आपण या ठिकाणी क्विक रिव्हिजन बूस्टर बुक लॉन्च केलेला आहे। या ठिकाणी जो डाटा घेतलेला आहे महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन जो विभाग आहे ICDS महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमधील योजनांच्या जो महिला आणि बाल विकास आहे त्यांचा समावेश आहे। विकासपीडिया म्हणून जी वेबसाईट असते ज्याच्यामध्ये योजनांचा समावेश असतो। पोषण अभियान 2 जो सिलेबसचा भाग आहे ती स्कीम असेल आणि त्याच्या रिलेटेड इतरही रिपोर्ट्स असतील। महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असणारे हे एकमेव ऑथेंटिक सोर्सेसनं भरलेलं आपण पुस्तक केलेलं आहे। जसं मी BMCला म्हणलं होतं BMCचं इतकंच करा ॲक्ट मधलं, त्या पद्धतीनं मुंबईच्या बाबतीत देखील मी म्हणलं होतं मुंबईचं GK कमी करा, लिपिकच्या बाबतीत करंट जास्त करा, तिथेही करंट विचारलं। मुंबईचा अर्थसंकल्प आपण घेतला होता त्याच्यातलेही प्रश्न आले। तर त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी ॲनालिसिस करून पुस्तकात डाटा देण्याचा प्रयत्न केलेला। ॲड आले म्हणून गडबडीत पुस्तक काढलेलं नाही। सेम हे सिलेबसचे भाग आहेत ज्याच्यामध्ये पुस्तकात सर्व बाब आपण इन्क्लूड केलेले आहे। या ठिकाणी ऑनलाईन बॅच देखील आहे। ऑनलाईन बॅच इंटिग्रेटेड बॅच आपण त्याला म्हणलेलं आहे, ज्याच्यामध्ये ICDS योजना व कायद्यांचं शिकवलं जाईल, पोषण अभियान शिकवलं जाईल, संगणक ज्ञान शिकवलं जाईल आणि संपूर्ण टेस्ट सिरीज देखील त्याच्यामध्ये 5 असतील, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता ह्या सर्व बाबींचा समावेश असलेला प्लस हे आपला जो कोर सिलेबस आहे त्याचा समावेश असलेला त्या ठिकाणी टेस्ट सिरीज असेल। त्या टेस्ट सिरीज करता माय क्लास पुणे हे ॲप डाउनलोड करा आजच आणि या ठिकाणी त्याचा पूर्णपणे फायदा घ्या। प्रॉपर पद्धतीने आपण या ठिकाणी सिलेबस कव्हर करणार आहे, त्याच्यामुळे कुठल्याही बाबतीत टेन्शन घेऊ नका। प्लस अजून एक आहे, ज्यावेळेस तुम्ही ॲप डाउनलोड कराल तेव्हा या ठिकाणी जो काय नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे ऑलरेडी डाउनलोड असेल तरी नंबर रजिस्टर करा। ह्या इमेजचा या ठिकाणी फोटो पाठवा या नंबरवर 9860857348 व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम। तुम्हाला या ठिकाणी 150 ऑफ या ठिकाणी देण्यात येईल बॅचवर। जी काही बॅचची प्राइस असेल त्या प्राइसमधून 150 या ठिकाणी डिडक्ट केले जातात किंवा कमी केले जातात। बॅचची प्राइस आहे सध्या या ठिकाणी आपण 650 केलेली आहे, परंतु या ठिकाणी प्राइस वाढू शकते। मागच्या वेळेस ही BMCची आपण प्राइस वाढवलेलीच होती, आपण प्राइस डिक्रीज करत बसत नाही। सध्या या ठिकाणी तुम्हाला ही सगळ्यात स्वस्त या ठिकाणी आपण बॅच मिळेल असं म्हटलं तरी चालत नाही। टेस्ट सिरीज आणि डाटा देणारी एकमेव एवढ्या स्वस्त प्राइस मधली बॅच असेल, त्याच्यामुळे माझी एनर्जी बॅचचे प्राइस कमी करा असल्या कम्युनिकेशनमध्ये घालवण्यापेक्षा किंवा ते फोनवर सतत मेसेज किंवा त्या ठिकाणी कम्युनिकेट करत माझी एनर्जी घालवण्यापेक्षा मला जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला योग्य पद्धतीचा डाटा, योग्य पद्धतीचं टीचिंग कसं करता येईल यावर नक्कीच मला भर देता येईल। बाकी ॲप सगळे प्रोसेस फॉलो करतं आहे, ॲप डाउनलोड करणं असेल, पेमेंट करणं असेल, या गोष्टी सगळ्या सोप्या आहेत।
आता अनुक्रमणिकेच्या काही बाबतीत बघा, पहिल्यांदा बाल विकास या ठिकाणी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ICDS योजना, एकात्मिक बाल विकास सेवा, अंगणवाडीच्या रिलेटेड या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, बाल संरक्षण व कल्याण. ओके. महिला विकासात जर आपण गेलो तर महिलांच्या संबंधित असणारे कायदे. आता बाल संरक्षण व कल्याणमध्ये देखील बालकांच्या रिलेटेड कायदे आहेत, महिलांच्या कल्याणाच्या योजना आहेत, महिला व बालकांच्या अव्यापाराची म्हणजे ज्यांच्या व्यापार असेल किंवा त्यांचं शोषण असेल या संबंधित असणाऱ्या योजना असतील. बालिका संरक्षण म्हणजे मुलींच्या संरक्षणासाठी म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव असतील किंवा सुकन्या समृद्धी खाते असेल, तर या सर्व बाबींचा समावेश या टॉपिकमध्ये केलेला आहे. राष्ट्रीय महिला आयोग असेल, वर बालकांच्या आयोगाची देखील इन्फॉर्मेशन आपण दिलेली आहे. त्याच पद्धतीने पोषण म्हणून आहे जो सिलेबसचा भाग आहे, ज्याच्यातला सगळ्यात मूळ गाभ आहे पोषण 2. पोषणमध्ये पोषन्स, विटॅमिन्स, प्रोटीनच्या कमतरतेने कोणकोणते रोग होतात या बाबी आपण त्यांनी दिलेल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था महाराष्ट्राच्या आर्थिक पाहण्यातील म्हणजे ज्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणतो, त्याच्यामध्ये अन्नपूर्णा असेल, अंत्योदय योजना असेल, त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम असेल, त्यानंतर शिवभोजन थाळी असेल, या बाबींचा त्या ठिकाणी समावेश दिलेला आहे. पोषण अभियानचं governmentindia.gov.in वेबसाईटवरचा डाटा या ठिकाणी या टॉपिकमध्ये दिलेला आहे, जेणेकरून तिथून एखादा कोणतीही गोष्ट आली तर तुमच्याकडून चुकू नये. महिला व बाल विकास विभाग जो काय आहे महाराष्ट्र शासनाचा, त्याच्यावर 15 ते 20 योजना आहेत, त्या योजनांचा आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे ॲज इट इज. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहण्यातील इतर ज्या योजना असतील ज्याच्यामध्ये आता बसमध्ये 50% आरक्षण 50% तिकिटामध्ये सूट असेल किंवा आत्ताचं लाडकी बहीण योजना असेल, अशासारख्या योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय लेवलला म्हणजे युनायटेड नेशन डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट असतील, महिलांच्या संबंधित आंतरराष्ट्रीय करार असेल, बालकांच्या संबंधित जो काही आंतरराष्ट्रीय करार असेल 1989चा, 20 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय बालक दिन असेल, या सगळं बाबी आणि इतर आरोग्य पोषण या संबंधित कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. शिवाय भारतातील ज्या काही संस्था आहेत त्यांचा अभ्यास दिलेला आहे. ज्या काही आरोग्याच्या संबंधित योजना आहेत त्या योजना देखील या टॉपिकमध्ये आपण दिलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञान, जो की 10 क्वेश्चन्स 20 मार्काला येणार आहे. याही ठिकाणी TCS बऱ्यापैकी लुसंटचं कॉम्प्युटर किंवा इतर जे कॉम्प्युटर रिसोर्सेस वापरतात त्याच्या रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, संगणकच्या रिलेटेड माहिती दिलेली आहे. लेक्चरमध्ये संगणकवर आधारित लेक्चर्स देखील आहेत आपलं जे ॲपमध्ये. तर हे सगळं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ॲक्सेस मिळेल. आणि बुकबद्दल आता महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे बुक तुम्हाला तुमच्या जवळच्या शॉपमध्ये पहिल्यांदा इन्क्वायरी करा, ज्याने जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं. सपोज बुक 27 तारखेला येणार आहे या ठिकाणी, तर 28-29 तारखेपर्यंत तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ते येतं किंवा तुम्ही दुकानदाराला ऑर्डर दिली तरी ते ऑर्डर देतात मेन पब्लिकेशनला, त्याच्यामुळे ते रातोरात त्या ठिकाणी पोच होतं बसनं. दुसरा ऑप्शन आहे पोस्टाचं. तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टाचं म्हणण्यापेक्षा ऑनलाईन ऑर्डर करणं. तर ऑनलाईन ऑर्डर करता तुम्ही तुमच्या त्या पुण्यातल्या कोणत्याही दुकानदाराला किंवा पुण्यातील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील कोणत्याही दुकानदाराला त्या ठिकाणी सांगू शकता. आणि किंवा या ठिकाणी जो काही हा नंबर आहे 9130332055 या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट करून किंवा फोन जर उचलला नाही तर व्हॉट्सअप मेसेज टाकून त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने शक्यतो याच ठिकाणी करण्याऐवजी तुमच्या जवळच्या शॉपमधून केलं तरी बेटर राहील, तुम्हाला वेगात मिळेल. त्या ठिकाणी त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी राहील, किती दिवसात येणार आहे हे एक्झॅक्ट समजेल. पोस्टाच्या जे पद्धतीने जर एका दुकानदार पाठवत असेल तर ट्रॅकिंग आयडी असतो, ट्रॅकिंग नंबरनं देखील तुम्हाला तुमचं लोकेशन कुठे आहे पुस्तकाचं हे समजतं. वेगात अभ्यासाला लागा. 240 MRP आहे, पण दुकानदार त्या ठिकाणी डिस्काउंट तुम्हाला देतात. 160, 170, 180 अशा पद्धतीने डिफरंट किमतीमध्ये ते अवेलेबल होतं. चलो, पुस्तकात काय काय आपण आणि प्लस अभ्यास एक प्रकारे आपण या ठिकाणी थोडंफार हे लेक्चर जरी ऐकलं तर हे अभ्यासाचं देखील असावं, केवळ ॲडव्हर्टाइजमेंटचं नसावं. बालविकास या टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे या ठिकाणी किंवा दिलेलं आहे की जर लोकसंख्येच्या बाबतीत बघितलं तर 0 ते 6 वयोगटातील बालकांची जी भारतातील संख्या आहे ती 15.88 कोटी आहे आणि हे एकूण प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 13.1% आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की बालक म्हणजे काय आहे ही व्याख्या माहीत पाहिजे, तर संयुक्त राष्ट्र बाल हक्क करार जो आहे त्यानुसार 18 वर्षापेक्षा कमी वयाची जी काही व्यक्ती असेल त्याला आपण बालक म्हणतो. तर इतर काय काय भारतीय राज्यघटनेत जर बघितलं तर एक कलम आहे 21A
त्यामध्ये देखील बालकांची तरतूद आहे, ज्यामध्ये मोफत किंवा जो प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिलेला आहे 6 ते 14 वयोगट आहे. मग त्यामध्ये असलेला वयोगट कोणता मेन्शन आहे? 6 ते 14. दुसरा आहे कलम 45 मार्गदर्शक तत्वे. 6 पेक्षा कमी वयाच्या बालकांकरता राज्य त्या ठिकाणी विविध योजना राबवेल ज्याकरून त्यांचा विकास होईल, हे कलम 45 मध्ये मेन्शन आहे. 51(a) हे त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, आपण स्वतःहून जी कार्य केली जातात ज्यामध्ये मूलभूत कर्तव्य जे 16 ते 14 वयोगटातील मुलांसाठी पालकांनी करण्याची कर्तव्य या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर कलम 24 मध्ये बालमजुरी किंवा बाल कामगार या संबंधित तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये 18 वर्ष वय मेन्शन नाही, तर घटनेनुसार 14 वर्षापेक्षा कमी वयोगटातील बालकांना फॅक्टरी माइन्स कारखाने खाणी फॅक्टरी माइन्स आणि हजार्डस जो काही इंडस्ट्रीज असतील त्याच्यामध्ये काम करण्यास परवानगी नाही, परंतु इथं वयोगट आहे 14 वर्षापेक्षा कमी. हा प्रश्न येऊ शकतो की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 24 नुसार किती वयाच्या मुलांना या ठिकाणी बालकामगार म्हणून ठेवण्यास मनाई आहे? उत्तर 14 आहे. कायद्यानुसार 1986च्या ज्याच्यामध्ये पूर्वी 14च होतं, 2016च्या अमेंडमेंटनुसार त्याच्यामध्ये 18 केलेलं आहे, परंतु घटनेमध्ये 14च वय आहे. मग असं विविध या ठिकाणी क्रायटेरिया आहेत. जनगणनेनुसार 14. मग पुढे आपण यामध्ये काय काय बघितलेलं आहे? बालकामगार प्रतिबंधाचं सांगितलं मी आता. बालकामगार प्रतिबंध कायद्यामध्ये 2016 मध्ये जो बदल केलेला आहे इन डिटेल आपण बघणारच आहे हा कायदा. त्याच्यामध्ये पूर्वी 14 वर्ष वयोगटातील मुलांना त्या ठिकाणी घातक उद्योगांमध्ये काम करण्यास अलाउड नव्हतं, परंतु कारण पूर्वी राईट टू एज्युकेशन किंवा शिक्षणाचा हक्क कायदा अस्तित्वात नव्हता, आता शिक्षणाचा हक्क कायदा आला. यामुळं 1986च्या बाल कामगार कायद्यामध्ये काय बदल केला की 14 वर्षाच्या आतील मुलांना आता कुठंच कामाला ठेवायचं नाही, घातक असो किंवा बिना घातक असो, घरातल्या एखाद्या कामात तो मदत करू शकतो, परंतु 14 त्या आतील मुलांना कुठेही कामाला ठेवता येणार नाही. 14 ते 18 वयोगटातील मुलांचा एक अडोलसन्स किंवा किशोर वयोगट म्हणून एक वयोगट केलेला आहे. या वयोगटाला त्या ठिकाणी घातक उद्योगांमध्ये काम करण्यास परवानगी नाही असं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे जर घातक नसतील तर 14 ते 18 वयोगटातील मुले काम करू शकतात 2016च्या दुरुस्तीनंतर. ओके, 14 ते 18 वयोगटातील मुलांना घातक नसलेल्या उद्योगांमध्ये काम करण्यास परवानगी आहे. हजार्डस इंडस्ट्रीमध्ये अलाउड नाही. किशोर वयोगट 2016 नुसार निर्माण केला. फॅक्टरी ऍक्ट वगैरे यासारखे आहेत, मग ते ठीक आहे, आपण परत लेक्चरमध्ये बघूयाच. बालकांच्या संबंधित जर बघितलं तर चाइल्ड हेल्थ हा पार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये बालकाचे आरोग्य आपण कशावर ठरवतो? बाल मृत्यूदर असतील, त्या ठिकाणी माता मृत्यूदर देखील एक प्रकारे येऊ शकतो, परंतु ते मातेच्या बाबतीत धरतो. परंतु कुपोषण किंवा यासारख्या समस्यांमुळे जे बालकांचे होणारे मृत्यू आहेत त्या मृत्यूच्या रिलेटेड 3 महत्त्वाचे त्या ठिकाणी मृत्यूदर आहेत. एक आहे निओनॅटल किंवा नवजात मृत्यूदर, दुसरा आहे इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट. शक्यतो हे शब्द इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, कारण काही ठिकाणी ते कन्फ्युजन होतं बाल मृत्यूदर म्हणजे काय नेमकं. तर त्यापेक्षा निओनॅटल, त्याच्यानंतर इन्फॅन्ट म्हणजे अर्भक, आणि त्याच्यानंतर चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट म्हणजे आपला बाल मृत्यूदर. मग या 3 मध्ये काय आहे? जर 28 दिवसाच्या आत बालकाचा मृत्यू झाला तर त्याला निओनॅटल म्हणायचं, जर 1 वर्षाच्या आत मृत्यू झाला तर त्याला इन्फॅन्ट म्हणायचं किंवा अर्भक मृत्यूदर, आणि 5 वर्षाच्या आत मृत्यू झाला तर त्याला चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट किंवा बाल मृत्यूदर म्हणतात. मग आता या ठिकाणी बघा निओनॅटल मध्ये काय आहे, तर सध्या आपण राज्यांचे क्रम दिलेले आहेत. या टेबलचे सोर्सेस महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी 2023-24 असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवर जाऊन हे डाटा अननेसेसरी बदलण्याचा प्रयत्न करू नका. ओके, मध्य प्रदेश टॉप आहे नवजात मृत्यूदरामध्ये, तर केरळ सगळ्यात कमी आहे. महाराष्ट्राचा 11 आहे नवजात मृत्यूदर किंवा निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट, तर भारताचा आहे 20. हे सगळे आपण बघूयाच परत लेक्चरमध्ये. इन्फॅन्ट मॉर्टॅलिटीच्या बाबतीत पण मध्य प्रदेश, कारण मध्य प्रदेशमध्ये आदिवासी एरिया जास्त आहे, सातपुडा रांग असेल, विंध्य रांग असेल, आपल्यामध्ये देखील त्याच पट्ट्यामध्ये कुपोषणामुळे मृत्यूदर जास्त आहे. अमरावतीचा मेळघाट असेल, नंदुरबार असेल किंवा या भागामध्येच, म्हणजे तो एक प्रकारे कुपोषण आधारित पट्टा आहे, त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये तो एरिया जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला चाइल्ड मॉर्टॅलिटी किंवा चाइल्ड म्हणण्यापेक्षा इन्फॅन्ट आणि निओनॅटल हे मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त दिसले 43. मिझोरममध्ये सगळ्यात कमी आहे. लोकांना सतत इथं केरळ वाटतं,
साऊथ ईस्ट नॉर्थ ईस्टच आहे, मिझोरम, नागालँड, गोवा, सिक्कीम, केरळ 6 आहे, मणिपूर. महाराष्ट्राचा 16 आहे, भारताचा 28 आहे. त्यानंतर चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट म्हणजे अंडर 5 इथं देखील मध्य प्रदेशच टॉपला आहे, केरळ 8 आहे, भारताचा 32 आहे, महाराष्ट्राचा 18 आहे. हे आकडे पाठ करणे, पहिले 3 राज्य कमीत कमी पाठ करून ठेवणे. हे तुम्हाला कंबाईनला देखील उपयोगी पडेल, राज्यसेवेला देखील उपयोगी पडेल आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या परीक्षा तुम्ही आता देणार आहे ICDS वगैरे या परीक्षांना. अननेसेसरी डाटा करण्यापेक्षा, एनर्जी वाया घालवण्यापेक्षा, काहीही वाचण्यापेक्षा हे कधीही चांगलं. त्याच्यानंतर बघा यामध्ये आपण काय काय दिलेलं आहे. कुपोषणाच्या रिलेटेड माहिती दिलेली आहे. कुपोषण, मग कुपोषणामुळे होणारे मृत्यूदर असतील त्याच्याबद्दल देखील पोषण टॉपिकमध्ये आहे. चाइल्ड एज्युकेशन रिलेटेड दिलेलं आहे. बालकांचं धोरण पॉलिसी किंवा भारतातील पहिले बाल धोरण हे 1974ला भारत सरकारने लॉन्च केले. बाल धोरणाचा उद्देशच असतो की त्या क्षेत्रामध्ये भारत सरकारची कार्य निश्चित करणे, एक टार्गेट ठेवणे म्हणजे बाल धोरण. तर प्रश्न काय येऊ शकतो, फर्स्ट चिल्ड्रन पॉलिसी किंवा पहिले बाल धोरण केव्हा लागू करण्यात आले किंवा केव्हा आणण्यात आले, तर 1974ला. दुसरे बाल धोरण पण आले कितीला, 2013ला. तर अशा पद्धतीने विचारू शकतात. महिला धोरणे विचारू शकतात, ते बघू. 2001चं महिला धोरण आहे का, नेमकं कितीचं आहे, 2001चं आहे. महाराष्ट्राची महिला धोरणे किती आहेत, 4थं आलं 2024ला महाराष्ट्राची महिलांच्या रिलेटेड. 94ला पहिलं महिला धोरण होतं महाराष्ट्राचं. महाराष्ट्र राज्य हे महिला धोरणामध्ये महिला धोरण आणणारे भारतातील पहिले राज्य आहे. महिला बरं का, आता आपण बालक जरी बघत असलं तरी मी तुम्हाला महिलांच्या रिलेटेड सांगतोय. बालकांचं धोरण किती सांगितलं, पहिलं 1974, दुसरं 2013. महिलांचं धोरण पहिलं भारत सरकारचं कोणतं आहे, 2001चं. तर महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण आहे 1994. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्यानं महिला धोरण आणलं. ते 2024चं 4थे महिला धोरण आहे महाराष्ट्र शासनाचे. त्यानंतर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस किंवा आपली जी विकास सेवा आहे, मग यावर देखील प्रश्न येत आहेत कारण हा तर तुमचा सिलेबसचा मेन पार्ट आहे. मग ICDS मेन काय आहे की 2 ऑक्टोबर 1975 रोजी ICDS लॉन्च करण्यात आली. ICDS मध्ये मेन काय काय पार्ट आहेत हे बघा येत आहेत आपल्याला, हे तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये 6 सेवा आहेत. वयोगट आहे ICDSचा आपण बघितलेला आहे, 0 ते 6 वयोगटातील बालके प्लस स्तनदा माता, ओके, आणि गर्भवती माता. तर अशा पद्धतीने हे 3 गोष्टी आहेत, ते त्याचे लाभार्थी गट आहेत. यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग आहे पूरक पोषण. पोषण हा वेगळा टॉपिक देखील आहे, परंतु या ठिकाणी पूरक पोषण देणे त्यांना. पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण देणं, म्हणजे अनौपचारिक शिक्षण म्हणजे रेग्युलर पुस्तकं वगैरे नाहीत, त्याला खेळायला शिकवणं, त्याला या ठिकाणी त्याचं बाकी नॉलेज देणं त्या मुलांना, कशा पद्धतीने स्वतःची स्वच्छता राखावी, निगा राखावी, कोणत्या पद्धतीच्या गोष्टी खाव्या, तर अनौपचारिक शिक्षण. पोषण व आरोग्य शिक्षण. पोषण यामध्ये अन्न दिलं जाईल, 300 दिवस त्या ठिकाणी एक टाइमचं त्यांना जेवण किंवा टेक रेशन ॲट होम अशा पद्धतीचे प्रोव्हिजन आहे. आरोग्य शिक्षण दिलं जाईल, पोषण शिक्षण दिलं जाईल, लसीकरणाच्या सुविधा या ठिकाणी दिल्या जाईल, आरोग्य तपासणी या ठिकाणी केली जाईल आणि रेफरल सर्व्हिसेस जर काही डिसीजेस असतील किंवा इतर बाबी असतील त्या संबंधित वरील दवाखान्यांमध्ये म्हणजे जिल्हा लेवलचे येते त्या ठिकाणी रेफरल पाठवा म्हणून रेफरल सर्व्हिसेस दिले जातील. म्हणजे या ठिकाणी बघा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ही एक आली, आरोग्य विभाग किंवा आरोग्य मंत्रालय आलं, लसीकरण म्हणजे परत आरोग्याच्या संबंधित आलं, पोषण किंवा आरोग्य पोषणाच्या संबंधित आलं, शिक्षण मंत्रालय या ठिकाणी आलं. अशा पद्धतीने शिक्षण, महिला व बाल विकास आणि आरोग्य ह्या तिन्ही मंत्रालयाला एकत्रित जोडणारी म्हणजे स्कीम म्हणजे ICDS. हे महत्त्वाचं आहे बघा. 3 मंत्रालय, महिला व बाल विकास महाराष्ट्राच्या बाबतीत विभाग असेल किंवा मंत्रालय असेल, महिला व बाल विकास, आरोग्य मंत्रालय आणि त्या ठिकाणी तिसरं म्हणजे शालेय किंवा आपले शिक्षण मंत्रालय. पूर्वी मिनिस्ट्री ऑफ HRD होतं, मानव विकास मंत्रालय होतं, परंतु 29 जुलै 2020ला त्याचं नाव शिक्षण मंत्रालय झालं नवीन शैक्षणिक धोरणानुसार. ओके, तर अशा पद्धतीने आपण ICDS मध्ये पोषणासाठी काय काय आहे, 300 दिवस पोषण पुरवले जाते, 6 महिने ते 72 महिने महिलांच्या बाबतीत म्हणजे महिने मंथमध्ये बालकाचं 6 महिने ते 72 महिने म्हणजे 0 ते 6 वयोगट वर्षात, आणि 6 ते 72, 0 नाही मी ते 0 चुकून वर लिहिलं असेल, 6 ते 72 महिने म्हणजेच 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके.
त्याच्यानंतर प्री स्कूल एज्युकेशन आहे, 3 तास खेळीमेळीचे बारकी पोरं जातात, एन्जॉय करतात, माघारी येतात. पोषण व हेल्थ आहे, लसीकरण आहे, आरोग्य तपासणी आहे, रेफरल सर्व्हिसेस आहे, हे सगळं दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या ICDS प्रकल्पाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारत सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यात 2 ऑक्टोबर 1975 रोजी 2 ठिकाणी सुरुवातीला ICDS केंद्रे काढली, ज्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी, बघा धारणी म्हणजे अमरावती, आणि मुंबई येथील धारावी, ह्या 2 जिथं गरज होती त्याच ठिकाणी, मुंबईतील धारावी, अमरावतीतील धारणी, धारणी 10 दोन्हीकडे पण आहे, नीट बघायचं, धारणी आणि धारावी या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. हा प्रश्न येऊ शकतो, वेबसाईट वरचाच आहे. राज्यातील जर ICDS प्रकल्प बघायला गेले तर एकूण आहेत 553 प्रकल्प आहेत. त्यातील आदिवासी व ग्रामीण क्षेत्रात आहेत 449, 104 आहेत शहरी प्रकल्प. बहुतेक आदिवासी यातले 85 आहेत. आपण लेक्चरमध्ये अजून बघू किती आहेत एक्झॅक्ट डाटा काढून. अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यरत यंत्रणा असते ICDS ची, आणि तुमच्यासाठी जे पद आहे ते शहरी भागात असल्यामुळे त्या पदाला केलं जातं नाव मुख्य सेविका बीट स्तरावर, आणि जर तुम्ही ग्रामीण भागात काम करत असाल तर त्याच पदाला म्हणलं जातं पर्यवेक्षिका. ओके, हे तुमच्या पदाचं काम आहे, ICDS च्या अंतर्गत तुम्ही काम करताय, म्हणून हा त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. अजून आपण बॅच मध्ये शक्य झाल्यास म्हणण्यापेक्षा 100% प्रयत्न करता येईल की या पद्धतीचं कोणतं मॅन्युअल आहे का पर्यवेक्षक किंवा मुख्य सेविकाच्या कामाचा ICDS अंतर्गत. ते जर एखादं मॅन्युअल असेल, बघण्याचा प्रयत्न केला, इतकी काही सापडलेलं नाही, पण तसं काय मॅन्युअलचा डाटा असेल तर तो डाटातला महत्त्वाच्या गोष्टी प्रोव्हिजन करण्याचं देखील काम आपण बॅचमध्ये करणार आहोत. त्यामुळे बॅच आणि पुस्तक हे तुमचे एकत्रित जरी तुम्ही काउंट केलं तर तुमच्या फॉर्म भरण्याच्या फी पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे घेण्यास काही हरकत नाही. अंगणवाडींच्या बाबतीत या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहे. देशामध्ये एकूण 13,77,000 अंगणवाडी आहेत, तर त्यातील 1,08,005 अंगणवाडी महाराष्ट्रात आहेत. तर ह्या अंगणवाडीची पार्श्वभूमी असेल, किंडरगार्टन असेल किंवा किड गार्डन आपण ज्याला म्हणतो, मॉन्टेसरी पद्धतीत म्हणजे मेरी मॉन्टेसरी इटलीमध्ये आहे. त्यांनी पहिल्यांदा बालवाडी हा कन्सेप्ट आणला म्हणलं तरी चालेल इटलीमध्ये. भारतात मग परत गिजूबाई आणि ताराबाई मोडक यांनी या ठिकाणी अंगणवाडीसाठी कार्य केलेलं आहे. ही 2 नावे पाठ करायचं. चाइल्ड प्रोटेक्शन आणि वेलफेअर किंवा बाल कल्याण, बाल संरक्षण आणि कल्याणमध्ये येतं बालकांच्या संबंधित असणारे कायद्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट 1956, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा असेल, बालश्रम प्रतिबंध कायदा असेल 1986चा, त्याच्यात बदल झाला 2000, बदल म्हणजे फक्त बदल आहे, कायदा 86चा 2016ला बदल झाला. बाल हक्क संरक्षण आयोग 2005, याच्यानुसार 2007 साली बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करण्यात आला. बाल विवाह विरोधी अधिनियम चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ॲक्ट 2006चा, पूर्वी याऐवजी शारदा ॲक्ट होता 1929चा, 2006 नुसार वयोगट वाढवण्यात आला. पॉक्सो ॲक्ट सध्या हा फेमस आहे. या ठिकाणी हा ॲक्ट बऱ्यापैकी सर्वांना अभ्यासाकरता शालेय शिक्षणामध्ये देखील त्याचा समावेश केलेला आहे. यामध्ये बालकाच्या लैंगिक शोषणाशी संबंधित हा कायदा आहे. बाल न्याय संरक्षण कायदा ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट, एखाद्या बालकाकडून जर एखादा गुन्हा घडला किंवा एखाद्या बालकाला न्यायालयीन संबंधित जर त्याचा या ठिकाणी संबंध आला त्याचा कोणत्याही कारणास्तव, तर त्याला जे ॲक्टनुसार त्या ठिकाणी त्याला एक प्रकारे जे ॲक्ट हा रेग्युलर कायद्याच्या विरुद्ध जाणारा ॲक्ट आहे. म्हणजे IPCच्या कलमांमध्ये जर एखादी शिक्षा जास्त असेल तर जे ॲक्टनुसार बालकांना 18 वर्षाखालील बालकांना ही शिक्षा कमी, म्हणजे कमी म्हणण्यापेक्षा त्यांना तुरुंगात ठेवण्याऐवजी बाल संरक्षण गृह असतील अशा ठिकाणी ठेवलं जातं. मग त्यात पण देखील मध्ये दिल्ली गँग रेप केस असेल, यामुळे जे बदल झाले ते देखील आपण कायद्यात बघणार आहे. मग या ठिकाणी चाइल्ड लेबर प्रोहिबिशन ॲक्ट असेल, यासारखे कायदे असतील, असं टेबल स्वरूपात या ठिकाणी आपण बुक दिलेलं आहे. महिला विभागाच्या रिलेटेड आपण आता माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीनं सर्व बाबी पुस्तकात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा अतिशय चांगला डाटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डाटा अभ्यास करा. म्हणजे आपण आता लेक्चरलाही सुरू करूया. आता क्वॉशिकॉर किंवा मरास्मस या रिलेटेड आहे. जर असा प्रश्न कंबाईनला देखील आला, क्वॉशिकॉर म्हणला तर हा प्रथिनांच्या दीर्घकालीन कमतरतेमुळे निर्माण होणारा रोग आहे पोषणमध्ये. तर मरास्मस हा प्रथिने व कॅलरी ह्या दोन्हीचं एकत्रित असेल तर मरास्मस, आणि केवळ प्रथिने म्हणलं तर क्वॉशिकॉर. ओके, क्वॉशिकॉर. तर हे लक्षात ठेवा.
मग परत हे खनिजे, लोह, कॅल्शियम, आयोडीन यांच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती, तर बी आणि सी. म्हणून कितीही बी आणि सी जीवनसत्वे घेतली तर त्यांच्या अति घेण्यामुळे कोणताही डिसीज होत नाही, कारण जीवनसत्वे अति घेणे पण एखाद्या रोगाला कारणीभूत ठरू शकतात. परंतु बी आणि सीच्या बाबतीत कोणतेही टेन्शन घेऊ नये. त्यामुळे सी जीवनसत्व, लिंबू वगैरे, बी जीवनसत्व, मग ज्याच्यामध्ये कोणतं, ज्यामध्ये B1, बिकोबालामाइन वगैरे अशा गोष्टी आहेत, त्या कितीही घेतल्या तरी त्या बाहेर जातात, कारण त्या पाण्यात मिक्स होतात. म्हणजेच कशाद्वारे बाहेर जाणार आहेत, तर लघवीवाटे बाहेर जातात. त्याच्यामुळे यांच्या ओव्हर डोसमुळे काय होत नाही. परंतु फॅट सोल्युबल म्हणलं तर उरलेले सगळेच ADEK, ओके, तर त्यांना मात्र घेताना हे अति घेऊ नका आणि कमीही घेऊ नका. जीवनसत्वे मग हे सगळेच. त्यानंतर पोषण 2 योजना आहे, ज्याचा लॉंग फॉर्म देखील परीक्षेला सहज येऊ शकतो सोपा, PM ओव्हरआर्चिंग स्कीम फॉर होलिस्टिक नॉरिशमेंट अभियान. ओके, आता ते जुळवलेलं आहे नाव, पण पाठ करणं गरजेचं आहे. PM ओव्हरआर्चिंग स्कीम फॉर होलिस्टिक नॉरिशमेंट अभियान. काय काय पुस्तकं मी बघितली तुमच्या ICDAची, ज्याच्यामध्ये साधं याचे लॉंग फॉर्म देखील दिलेलं नाही. असली पुस्तके या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू नका असल्या पुस्तकातून. मग अंगणवाडी, सक्षम अंगणवाडी व पोषण एकत्र करून योजना आणलेली आहे, ज्याच्यामध्ये ICDS आहे, पोषण 2 आहे, सबला आहे, नॅशनल क्रायसिस स्कीम आहे, शिशुगृह यासारख्या बाबी आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर आपण इकॉनॉमिक सर्वेचा टॉपिक दिलेला आहे, मग सुरुवातीला मी सांगितलेलं आहे. पोषण अभियान 2 india.gov.in वरून ज्या काही डाटा मिळेल तो डाटा देखील आपण योग्य पद्धतीने या ठिकाणी अरेंज करून तुम्हाला दिलेला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतील महिला व बाल विकासाच्या योजना या ठिकाणी पुस्तकात जिथं शक्य आहे तिथं समावेश केलेले आहेत, प्लस या ठिकाणी एक सेपरेट टॉपिक देखील दिलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञानचा टॉपिक. हा टॉपिक मी तुम्हाला कंबाईनला देखील उपयोगी पडेल अशा पद्धतीने अरेंज केलेला आहे, प्लस आपण लेक्चरमध्ये याचे अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन घेणार आहे. त्यामुळे लेक्चर प्लस बुक तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळवून देण्यासाठी उपयोगी पडतील. त्याच्यामुळं सरळ बुक विकत घेणे, शेजारच्या जवळच्या दुकानात जाऊन, नाहीतर ऑनलाईन ऑर्डर करणे. बुकच्या बाबतीत इन्क्वायरी ही तुम्ही पुस्तकाच्या दुकानात करणं बेटर राहील. माझ्याशी कम्युनिकेट करताना मला वाटतं की तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मेसेज सेंड केलेला केव्हाही बेटर राहील. जेव्हा मला लेक्चरमधून वेळ मिळेल तेव्हा मी रिप्लाय देत जाईन, कारण कॉलिंगमुळं बोलण्यातील एनर्जी जाते, त्याच्यामुळे कधी कधी लेक्चर घेणं शक्य होत नाही. BMCच्या बाबतीत मला तो अनुभव आला की लेक्चर घ्यायची जरी इच्छा असली तर इतके कॉल यायचे की लेक्चर मला कंडक्ट करणं परत शक्य व्हायचं नाही. त्यामुळे रिक्वेस्ट करतो की शक्यतो मॅसेज टाका. मॅसेजद्वारे 100% रिप्लाय दिले जातील आणि जी जेन्युइन अडचण आहे त्या ठिकाणी मात्र तुम्हाला नक्कीच स्वतःहून मी कॉल करेन. ओके, सो स्टडीला सुरुवात करा. काही थोडेच दिवस आहेत, आपल्याला थोडंच आहे, हे सगळा मिळून कोर्स आपला 10 ते 12 तासात कंप्लीट करण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. पुस्तक प्लस कोर्स आणि मॅक्झिमम मार्क एवढंच टार्गेट ठेवायचं. जरी परीक्षा झाली तर पुस्तक सोडू नका, कारण हे पुस्तक तुम्हाला कंबाईनला देखील योजनांच्या बाबतीत असेल, संगणकाच्या बाबतीत असेल, नक्की उपयोगी पडेल. संगणक तुम्ही न करण्यापेक्षा यातलं जरी केलं जेवढं आहे तेवढं तरी तुम्हाला चांगले मार्क येतील. ओके, थँक्यू.